नमस्कार, मी प्रियांका निकम. आपण पाहताय लोकवृत्त. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2.25 कोटीचा अपहार. मिळकत काढीवर सोमवारपासून सुनावणी. अविनाश मोहितेंचा जामीन अर्ज फेटाळला. उपाध्यक्ष निवडीवर होणार शिक्कामोर्तब. राष्ट्रवादीची सोमवारी साताऱ्यात बैठक. तिघे चोरटे साताऱ्यात जेरबंद. कोयनेतून 2 टीएमसी पाणी कर्नाटकला सोडणार मुख्यमंत्री. सार्वजनिक पाण्याची टाकी मोजती अखेरच्या घटका. लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधनचे बगाड उत्साहात. फळांचा राजा आंबा सांगलीमध्ये दाखल. मुद्रा योजनेत सर्वसामान्य व्यावसायिकांचा आधार. सातारा खिंडवाडी येथे दगडांच्या खाणीची सातारा तहसीलदारकडून तपासणी. बातमीपत्र सविस्तर. जिल्हा मध्यवर्ती बँक कराड येथे 2.25 कोटीचा अपहार झाला असून त्यातील व्यवस्थापक बबन भालेराव तर कॅशियर चंद्रजी पाटील या दोन्ही संशयित कर्मचाऱ्यांना बँकेने निलंबित केले आहे. पोलिसांची माहिती अशी की म्हासोळी शाखेत दररोज पैसे भरण्यासाठी येणाऱ्या खातेदारांच्या रकमा या दोघांनी परस्पर फिरवल्या आहेत. प्रत्यक्ष खातेदार पैसे काढण्यासाठी आल्यानंतर 6 महिन्यापूर्वी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर बँकेने शाखेतील सर्व खातेदारांची खाती तपासली. त्यावेळी दोघांनी केलेल्या अपहाराची माहिती समोर आली. त्यानंतर त्या दोघांनाही निलंबित करण्यात आले. दोघांनीही सर्वसाधारण 100 ते 125 खातेदारांच्या खात्यातील रकमांची फिरवाफिरवी केली आहे. 14 सप्टेंबर 2013 ते 29 सप्टेंबर 2016 या कालावधीत त्यांनी प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरव्यवस्थापक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील व भालेराव यांना सगळ्या खातेदारांची माहिती होती. त्यांचे व्यवहार व त्या खातेदारांचे ऑनलाईन कोडचीही त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परस्परच रक्कम काढून त्याचा अपहार केला. जो खातेदार पैसे भरत होता त्याची रक्कम दुसऱ्याच दिवशी काढली जात असे. या पैशाची परस्पर विल्हेवाट लावली जात होती. त्यानंतर ते पैसे त्यांनी वापरलेल्या कालावधीत व्याजासह भरले जात होते. त्यासाठी दुसऱ्या खातेदाराच्या खात्यातील पैसे काढले जात होते. दुसऱ्या खातेदाराची रक्कम फिरवून पहिल्याचे पैसे ते भागवले जात होते. त्यामुळे हा प्रकार तितकासा कोणाच्या लक्षात येत नव्हता. मात्र काही वेळा प्रत्यक्ष खातेदार पैसे काढण्यासाठी आल्यानंतर तो प्रकार लक्षात येऊ लागला. बँकेतही त्याची चर्चा झाली. त्यानंतर बँकेच्याही घोटाळा होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बँकेने त्या 3 वर्षातील सर्व व्यवहार तपासले आहेत. त्यानुसार त्या दोघांनाही मिळून 2,24,32,000चा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेचे सुधारित कर आकारणी मान्य नसल्यास शहरातील सुमारे 20,000 नागरिकांच्या द्वितीय अपील समितीपुढे अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी सातारा पालिकेच्या हद्दीतील मालमत्तांचे चतुर्थ वार्षिक पुनर्मूल्यांकन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे 37,000 मिळकतदारांपैकी 26,500 मिळकतदारांनी हरकत घेत सुधारित करवाढ मान्य नसल्याचे कळविले होते. मूल्य निर्धारण अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढे झालेल्या सुनावणीमध्ये हरकती फेटाळून लावत करवाढ कायम ठेवली होती. त्यानंतर 26,500 पैकी सुमारे 20,000 मिळकतीदारांची द्वितीय अपील समितीकडे या निर्णयाला आव्हान दिले आहे. पालिकेची पंचवार्षिक निवडणूक, नगराध्यक्ष समिती निवडी आणि त्यानंतर लागूनच आलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमुळे प्रांत अधिकारी कार्यालयापुढे कामाचा अधिक बोजा होता. त्यातून बाहेर पडल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी द्वितीय अपील समितीचा सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रांत अधिकारी स्वाती देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीत नगराध्यक्षा, विरोधी पक्षनेता, महिला व बालकल्याण समिती सभापती, सहाय्यक संचालक, नगररचना अधिकारी व मुख्य अधिकारी यांचा समावेश आहे. येत्या सोमवारपासून सकाळी 9 ते रात्री 6 या वेळेत पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ही सुनावणी होणार आहे. कृष्णा कारखान्याच्या तोडणी वाहतूकदारांचा कागदपत्रांचा गैरवापर करून कर्ज घेतल्याप्रकरणी अविनाश मोहिते यांच्या वतीने दाखल केलेले जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गड्डम यांनी फेटाळला आहे. कृष्णा कारखान्याच्या तोडणी वाहतूकदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून व बँक ऑफ इंडियातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून परस्पर कर्ज घेतल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्यात अविनाश मोहिते, सुरेश पाटील यांच्या वतीने येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावरील सुनावणीवेळी सरकार पक्षाच्या वतीने या गुन्ह्याचा तपास अद्याप अपूर्ण असून अजून तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून अविनाश मोहितेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांची सोमवारी परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे, त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य विषय समिती सभापती राष्ट्रवादीचेच राहणार आहेत। अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक आहे। अनेकांनी अध्यक्षपद हवे म्हणून दावा केला आहे, मात्र अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असून महाराष्ट्र विधानसभेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यासाठीच रणनीती आखली आहे। जावळी तालुक्यातील म्हसवे गटातून निवडून आलेले वसंतराव मानकुमरे यांनीही अध्यक्षपदासाठी कंबर कसली आहे, मात्र जावळी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती म्हसवे गटातील दोन्ही गणातच दिल्यामुळे त्यांचा पत्ता जवळपास कटच झाला आहे। त्यांना बहुधा सभापती पदावरच समाधान मानावे लागणार आहे। मसूर गटातून निवडून आलेले मानसिंगराव जगदाळे अध्यक्षपदासाठी हटून बसले आहेत। अन्य सदस्यांनाही दावा केला आहे। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीस रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित राहणार आहेत। कोटीची रोकड लुटणाऱ्या टोळीतील 3 जणांना साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी रात्री आनेवाडी टोल नाक्यावर एका लक्झरी बसमधून 3 अटक केली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की धारावी येथे एका एटीएम सेंटरमध्ये रोकड भरण्यासाठी काही कर्मचारी गेले होते। या कर्मचाऱ्यांजवळ 1.25 कोटी रुपयांची रक्कम होती। ही रक्कम भरायला जात असतानाच तेथे 7 जण आले आणि त्यांनी रक्कम भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून 1.25 कोटींची रोकड लंपास केली। याबाबतची तक्रार मुंबई पोलिसात दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू झाले होते। दरम्यान संबंधित 8 जणांपैकी 3 आरोपी एका लक्झरी बसमधून कोल्हापूरला निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे बंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लक्झरी बसची झडती घेतली असता त्यांना सुरेश कुमार पांडुरंगम, आर मोईन शेख, लक्ष्मी नागराज आढळले। त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 15 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे। दुष्काळी गावची तहान भागविण्याकरता कोयनेतून 2 टीएमसी पाणी कृष्णेमध्ये सोडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। कर्नाटकात असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील बागलकोट, विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यासाठी कोयना धरणातून अतिरिक्त 2 टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणीचे निवेदन खासदार प्रल्हाद जोशी व खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले। कर्नाटकात उद्भवलेल्या दुष्काळ परिस्थिती संदर्भात तसेच विजापूर, बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेऊन 2 टीएमसी पाणी मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात यावे अशी मागणी यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने 2 टीएमसी पाणी सोडण्यास संमती दिली आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे पाणी सोडण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। हे पाणी कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे। तालुका वाई येथील जामगावची सार्वजनिक पिण्याची टाकी अत्यंत दुरावस्थेत असून कधीही कोसळू शकते। कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ही टाकी सन 1978 साली बांधलेली असून तिची क्षमता 60,000 लिटरची असून तिची पाहणी केल्यावर असे दिसून आले की ती खाली कोसळण्याच्या मार्गावर आहे। या टाकीला 40 वर्षे झाली असून जाम ग्रामपंचायतीच्या वतीने शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार केले आहेत, तरी त्यांना केराची टोपली दाखवली गेली। टाकीचे गज उघडे पडले असून टाकीला मोठ्या भेगा गेल्या आहेत, तसेच यामधून पाणी झिरपत आहे। त्यामुळे पाण्याची टाकी कधीही खाली कोसळू शकते। तरी प्रशासनाने जुनी पाण्याची टाकी पाडून नवीन टाकीसाठी ग्रामपंचायतीला मंजुरी द्यावी, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावर त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी प्रतिक्रिया जाम गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।
संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा शुक्रवारी काशीनाथाच्या नावाने चांगभलच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली। बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील सोनेश्वर या ठिकाणी सकाळी 8च्या सुमारास पोहोचले। त्यानंतर बगाड्या युवराज धुळा ठोंबरे यास कृष्णा नदीत विधिवत स्नान घालण्यात आले। त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा आरती करण्यात आली। बगाड्याला वाजत गाजत बगाडाजवळ नेण्यात आले। त्याला पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालून बगाडास टांगण्यात आले। यावेळी भाविकांनी नोटांची व नारळांची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते। बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी 11:15 वाजता सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले। बगाडाबरोबर वाघजाई देवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले। बगाड वाई पाचवड रस्त्यावर बावधन फाट्यावर दुपारी 3:30च्या सुमारास पोहोचले। येथे रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंड पेय व फळांची दुकाने, रसांची गुराळे, देवांच्या फ्रेमची दुकाने थाटली होती। वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला। यावेळी प्रांताधिकारी सौ अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे व महसूल खात्यातील अधिकारी कर्मचारी बावधन फाट्यावर बगाड यात्रेवर लक्ष ठेवून होते। पोलीस उपअधीक्षक आर पाटील, वाईचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, तृप्ती सोनावणे, बाळासाहेब होवाळ, उपनिरीक्षक पी.जे. कदम, शिरीष शिंदे व 60 पोलीस कर्मचारी, एक जलद कृती दलाची तुकडी तैनात करण्यात येऊन पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता।
आंब्याची 15 दिवस आधीच आवक झाली असून त्यामुळे यंदा सांगलीकरांना मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार आहे। सांगलीमध्ये विष्णू अण्णा फळ मार्केट हे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या बाजारात कर्नाटक, कोकण, रत्नागिरी, देवगड, आंध्र आदी जिल्ह्यातून आंबा सांगली मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होतो। यंदा कर्नाटकमधून 300 ते 500 पायरी आंब्याची आवक झाली आहे। देवगडमधून हापूस आंब्याची 500 ते 600 पेट्यांची आवक झाली आहे, तर रत्नागिरीमधून हापूस आंब्यांची 200 ते 300 पेट्यांची आवक झाली आहे। यावर्षी फळ पिकांना पोषक वातावरण आणि पाऊस चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सांगली फळ मार्केटमध्ये झाली आहे। त्यामुळे यंदा सांगलीकरांना मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार आहे। सर्वसामान्य माणसाला कमी दरामध्ये चांगला आंबा यावर्षी खाण्यास मिळणार आहे। आंबा जसा जसा बाजारात दाखल होत आहे तसतसे ग्राहकांची मागणी वाढत आहे। कर्नाटक पायरी आंबा 300 ते 500 रुपये डझन विकला जात असून देवगड हापूस आंबा हा 800 ते 1000 रुपये डझनने विकला जात आहे। मुद्रा बँक योजनेचा सर्वसामान्य व्यावसायिकांचा आधार बनला आहे। अगदी घरगुती व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वसामान्य व्यावसायिक घेत आहेत। महाबळेश्वर तालुक्यातील भिलार सारख्या छोट्याशा गावामध्ये मनीषा भिलारे या गृहिणीने 2000 साली कपड्याचा व्यवसाय घरगुती स्वरूपात सुरू केला होता। हा व्यवसाय थोडा थोडा वाढवत नेला, परंतु आणखी मोठ्या स्वरूपात वाढवण्यासाठी त्यांना भांडवलाची आवश्यकता होती। बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या भिलार शाखेतून मुद्रा बँक योजनेतून 1.5 लाख रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले। यातून प्रणील लेडीज वेअर या नावाने कपड्याचे दुकान सुरू केले। घरगुती असणाऱ्या व्यवसायाचे रूपांतर दुकानाच्या माध्यमातून वाढवले। या दुकानाच्या माध्यमातून आज त्या खूप चांगला उद्योग करत आहेत। त्यातून त्यांना आर्थिक फायदाही होत आहे। मुद्रा बँक योजनेमुळे मी ही प्रगती करू शकले। ही योजना सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी आधार देणारी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमती भिलारे यांनी दिली। या योजनेच्या यशाबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र भिलार शाखेचे शाखा प्रबंधक राजेंद्र बागडे यांनी माहिती दिली। ते म्हणतात, आमच्या शाखेमार्फत 22 जणांना 28 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे। यामध्ये शिलाई उद्योग, कापड उद्योग, तयार कपडे, हॉटेल, मंडप व्यावसायिक अशा सर्वसामान्य व्यावसायिकांचा समावेश आहे। हे सर्व व्यावसायिक उत्तमपणे आपला व्यवसाय करीत आहेत। नवीन व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी अथवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी प्रामाणिक आणि पात्र लाभार्थ्यांनी आमच्या शाखेशी संपर्क करावा। त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल असे आवाहनही त्यांनी केले। सातारा खिंडेवाडी येथे दगडखाणींची तपासणी सातारा तहसीलदार यांनी केली। खिंडेवाडी येथे अवैधरित्या उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार यांनी आपले फौजफाट्यासहित या परिसराची तपासणी केली। साताऱ्यातील खिंडवाडी या परिसरात अनेक खाणी आहेत। या खाणीत अनेक प्रमाणात गौण खनिजे उत्खनन केले जात आहे। सातारा तहसीलदारांना गोपनीय माहिती मिळाली की या भागात अवैध उत्खनन होत आहे। ही माहिती मिळताच तहसीलदार आपल्या सर्व फौजफाट्यांसह दाखल झाल्या व या खाणींची तपासणी केली। या खाणींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा महसूल होत असतो। मात्र अवैध उत्खनन किती प्रमाणात केले गेले आणि त्यावर आता किती रुपयांचा दंड महसूल विभाग थोपवणार हा येणारा काळच सांगेल। आता एक महत्त्वाची बातमी। सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी लेखी आश्वासनानंतर उपजिल्हा अधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले। दिशा विकास मंचाचे अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी 4 विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लेखी खुलासा करण्यास सांगितले होते। त्यानुसार शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा दिला। त्याचप्रमाणे कास पठारावरील अनधिकृत बांधकामाबाबत तहसीलदारांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन तर सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी सध्या शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामाबाबत छाननी झाली असून त्याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। हिल मॅरेथॉनवरील आक्षेपांबाबत याबाबतची सखोल चौकशी करण्यात येणार असून त्याबाबत अहवाल देण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। त्यामुळे सुशांत मोरे यांनी उपोषण मागे घेतले।
शुक्रवारी रात्री लेखी आश्वासनाचे पत्र मिळाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते सरबत पिऊन सुशांत मोरे यांनी उपोषण सोडले। हे होते आजचे लोकवृत्त। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तोपर्यंत नमस्कार।